झालं ऐकून, शॉकिंग न्यूज होती. म्हणजे आशाताईंचं माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये एक विशेष स्थान आहे. कारण माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात मी जेव्हा लहानपणी चित्रपटात सुरुवात केली, तेव्हा माझा लहानपणीचा चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामध्ये त्यांनी मला माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक दिला होता. ज्ञानेश्वराच्या तोंडी ते गाणं होतं, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. काय गाणं गायलं होतं त्यांनी, काय मधुर आवाजात त्यांनी मला प्लेबॅक दिला होता. आणि त्या गाण्यामुळे थिएटरमध्ये लोक असे स्तब्ध होऊन ऐकत होते ते गाणं. इतकं सुंदर त्या गायल्या होत्या. त्यानंतर मी जेव्हा चित्रपट करायला लागलो तेव्हा सुद्धा मी त्यांना अनेक चित्रपटात म्हणजे त्या गायल्या. माझा जीवलगा चित्रपट, त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर गीत गायलेलं आहे. अति दुःख झालं मला हे ऐकून. कारण ही पोकळी आपण आयुष्यभर कधीच भरून काढू शकणार नाही. कारण का दीदी असतील, आशाताई असतील, त्यांनी संस्कार घडवले अनेक पिढ्यांवरती, गाण्याचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, भारतीय संस्कृतीचे उत्तम प्रतीक म्हणजे दीदी आणि आशाताईंचं गाणं होतं. आणि आशाताईंच्या बाबतीत म्हणजे मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं गाणं, वर्सटॅलिटी जे आपण म्हणतो, म्हणजे ते नाट्यसंगीत असू देत, एखादी गझल असू देत, एखादं भावगीत असू देत, किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं असू देत, मला वाटतं की पाण्यासारखा आवाज. खरंच मला असं वाटतं की चांदणं नसताना आकाश कसं दिसेल तसं संगीत विश्व आता होईल किंवा असं झालंय असं वाटतं. कारण आशाताईंचा स्वर खरंच चांदण्यासारखा होता. आणि आपण सगळ्यांनी, सगळ्या पिढ्यांनी, अगदी नाचरे मोरापासून ते आतापर्यंतच्या गाण्यांपर्यंत सगळ्या भावना त्यांच्याबरोबर आपण जगलो. आपण नाचलो पण, आपण हळवे पण झालो, आपण सगळे संगीत शिकलो त्यांच्याकडनं. असं असताना त्या व्यक्तीचं अस्तित्व, त्यांचं असणं हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं होतं, तो आशीर्वादाचा हात, की सुन्न हा एकच शब्द आहे आता. आणि मला खात्री आहे सगळं संगीत विश्वदत्त सुन्न झालं असतं. म्हणजे त्यांची गाणी होती ती ज्या नवीन अभिनेत्री, तरुण अभिनेत्री, त्यांचा आवाज आणि वय हे जर केलं तर आज ही तीच मस्ती, तोच एक वेगळा गोडवा, ह्या दोन्ही गोष्टी, मस्ती पण आणि गोडवा पण, त्या दोन्ही गोष्टी अशा दीदींच्या सगळ्या गाण्यामध्ये दिसतात, ऐकल्या जातात. आणि मला असं वाटतं जो आनंद त्यांनी प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना दिलेला आहे, वाटतं तो कधीच आपण विसरू शकत नाही. तर उद्धव ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे, ती पाहूयात. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं.